लहानग्या मुलीसोबत बाजारात फिरणं म्हणजे बालपणाच्या गोड आठवणीची पुन्हा भेट. हीच आठवण घेऊन आज आपण भेटणार आहोत एका नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि ऋषितला व्लॉग चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत. मंडळी, आज आहे शनिवार आणि आज ॲक्च्युली वीकेंड चालू झाला. म्हणजे सकाळीच म्हणजे शनिवार आणि रविवार जेव्हा असतो तेव्हा मी जनरली बघा आली बघा मॅडम आमची, आणि आहाना पण रेडी आहे. येस, ऑल सेट. आणि येस हां काय काय लाडात आली ना सध्या. सो ही तयारी तिने का केली आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. शनिवार म्हणजे वीकडे जेव्हा असतात तेव्हा मी ऑफिसला जातो, तर मी सकाळी उठतो. जनरली 6:30ला वगैरे उठतो मी, 6-6:30, आणि ऑफिसला मी 7:30ला वगैरे निघतो. सो आज शनिवार आणि रविवार मी थोडा लेट उठतो, म्हणजे 9 म्हणा, किंवा तशी जाग येते लवकरच, पण कधी कधी होतं 9 वाजता वगैरे उठतो मी. सो आज काय केलं, आज तिने लवकर उठली आणि तिचं एक हे आहे, हे आम्ही साचे असतात ना आईस्क्रीमचे, हे तिला आम्ही आयकियामधनं घेतले होते. तुम्ही आयकियाच्या शॉप म्हणजे आयकियाला आम्ही गेलो होतो 1-2-3 दिवसापूर्वी, तेव्हा घेतले होते. सो ती तेव्हापासून बोलते की कुल्फी कर, आणि आज सकाळी ती माझ्या व्यंगेत आली आणि मला बोलते बाबा कुल्फी करूया. सो त्याचमुळे आता आम्ही रेडी झालो आहेत आणि आम्ही चाललो आहेत पटेल ब्रदर्सला, कारण की कुल्फीचं सामान, म्हणजे सामान ॲज इन लाईक ॲज सच काय घ्यायचं नाही आहे, बट ज्या गोष्टी असतात म्हणजे कंडेन्स मिल्क पावडर म्हणा किंवा काही फ्लेवर्स वगैरे जे असतील ते आम्ही घ्यायला चाललो आहेत आता. आणि त्यासाठी ती एवढी एक्सायटेड आहे की कुल्फीचं सामान घ्यायचं आहे, आणि त्याचसोबत नेत्राने लिस्ट पण थोडी दिली आहे. सो ते सामान पण थोडं घ्यायचं आहे. सो आता आम्ही निघतो आहे पटेलला, आणि पटेल ब्रदर्समध्ये गेल्यावर आपण भेटूया. लगेच आहानाला कार सीटमध्ये बसवलं आणि मस्त गाणी ऐकता ऐकता आपली स्वारी निघाली पटेल ब्रदर्सला. आणि जाता जाता आहानाने मस्त एक छोटी झोप सुद्धा घेतली. आलेलो आहोत आणि सफेद वेलचीची केळी आहानासाठी. ओके, आहानाला हवं आहे. सो नेत्राने बटाटे पण सांगितल्यात आणि बटाटे घेतो आता आम्ही. सो आहानाची झोप कंप्लीट झाली आणि आहाना एवढी एक्सायटेड झाली. 5 मिनिटाची झोप घेतली तिने, पण लगेच ती एनर्जी तिला मिळाली. त्याच्यामुळे बघा तिकडे काय चाललं, नारळ बघते. सो इकडे कस्टर्ड पावडर आहे, तर ती पण आम्ही घेतो आहे कुल्फीमध्ये टाकायला. आणि कंडेन्स मिल्क वगैरे पण बघतो मी इकडे भेटते का. आणि मेन म्हणजे आम्हाला काजू, बदाम आणि पिस्ता त्याचं पावडर बनवायला ते पण घ्यायचं आहे. सो ते पण टाकायचं, म्हणजे ती कुल्फी एकदम जाडी आणि अशी ड्रायफ्रूटवाली कुल्फी होईल. मित्रांनो, ते म्हणतात ना, लहानशा हाताने निवडलेल्या वस्तूंमध्ये मोठा आनंद असतो, आणि या क्षणाचा आनंद शोधणे हेच खरं जीवन. हे अगदी खरं आहे. याच्यात काजू, बदाम टाकल्यात आणि पिस्ता, आणि बोनविटा घ्यायचं नाही, पण मॅडमचा हट्ट आहे. हे आपल्याला नाही घ्यायचं आहे ना, पण हे नाही घ्यायचं आपल्याला. तो इकडे इतकं सामान झालेलं आहे आता ऑलरेडी. इकडे इज्जत पापड पण घेतला आहे गार्लिकचा, खूप आवडतो मला. सो पापड, वाल, कडधान्य, असं छोटे छोटे सामान, हे देवासमोर नैवेद्य वगैरे ठेवायला किंवा दूध वगैरे ठेवायला, तर छोट्या छोट्या गोष्टी घेतल्या आहेत आता. आणि आता आहाना आणि नेत्रा आतमध्ये गेल्यात तिकडे, आणि मी इकडे बघतोय हे रेडी टू ईट काही घेता येईल का. आणि इकडे पटेलमध्ये मच्छीसुद्धा मिळते. सो आम्ही इकडून जनरली पॉपलेट घेतो कधी कधी, खूप छान असतात. आणि आता इकडे बघतो की काय घ्यायचं आहे. सो हे घेऊन आता आपण जाणार आहोत चेकआउट करायला. खरेदीची यादी ही नेत्राची जरी असली तरी अंतिम निर्णय मात्र आहानाचाच असतो. छोट्या मुलीसोबत खरेदी म्हणजे लहानशा पावलांनी मोठ्या आठवणीचं तयार होणं. सामान घेऊन झालेलं आहे. सामान आम्ही विचार केला फक्त कुल्फीचं घ्यायचं, त्यानिमित्ताने आलेलो. म्हणजे छोटीशीच लिस्ट होती
आणि तुम्ही आता बघितलं मग अशी की किती सामान वाढलं. सो सगळं सामान घेतलं, पण ठीक आहे आमची ग्रॉसरी होऊन गेली. आम्ही जनरली ट्राय करतो की एव्हरी 15 days ग्रॉसरी करायची. सो ती होऊन गेली, आता टेन्शन नाही. आता आहाना मागे वाट बघते, घरी जाऊन कुल्फी करायची आहे. आणि कुल्फी करायला वेळ लागतो कारण की दूध खूप उकळून आटवावं लागतं. सो आता घरी जाणार आहोत आम्ही आणि पहिले सामान ठेवलं की कुल्फी स्टार्ट करणार आहोत करायला. आणि आहानाचे पण रिॲक्शन्स काय ते पण आपण बघूया. ती खूप ऑलरेडी एक्सायटेड आहे. तुम्ही बघितलंच असेल की पटेल ब्रदर्समध्ये तिने एवढी मजा केली आहे शॉपिंग करता करता. म्हणजे वाटत होतं की तिला झोप आली होती, पण 5 मिनिटाची झोप भेटली आणि शी वॉज कम्प्लिटली बॅटरी फुल. ओके, सो आहानाने सुरुवात केलेली आहे. सो आम्ही पटेलमधनं आलो आणि दूध तर ऑलरेडी होतं घरात, पण आम्ही काजू बदाम आणि पिस्ता आणल्यात. एवढे तर लागणार नाही आहे, ह्याच्याने थोडे थोडे घेईल आणि त्याची पावडर बनवेल. आणि हे इकडे केसर आहे, ते केसर आम्ही दूध उकळवताना थोडंसं टाकू. आणि त्याच्यानंतर आम्ही आणले मिल्क पावडर, कस्टर्ड पावडर आणि कंडेन्स मिल्क. सो हे पण थोडं थोडं टाकू आम्ही ते मिक्स करताना. आणि मग जेव्हा फायनल मिक्स होईल त्याच्यानंतर मग ते आम्ही या साच्यामध्ये टाकू आणि मग ते टाकणार आहोत फ्रीजमध्ये. आणि आज रात्री आपण काय खाणार आहोत? आईस्क्रीम. आता दूध टाकणार आहे. जनरली दूध जे आहे ते 1 लिटरमध्ये टाकलं म्हणजे आपल्याला 500 ग्रॅम पाहिजे असेल तर मग 1 लिटर दूध टाकायचं. आणि आपल्याकडे ना गॅस आहे, त्याच्यामुळे मी आहानाला थोडा लांब केला. आहाना, यू हॅव टू स्टँड लिटिल फार अवे फ्रॉम दिस. ओके. आणि त्यात आपण टाकणार आहोत आता सॅफ्रॉन म्हणजेच केशर. मी पण टाकणार फॅशन. हा, काय टाकायचं? फॅशन आहे केशर. केशर टाकणार मी. हा. सो तुम्हाला प्रश्न पडला असेल की दूध इतकंसंच घेतलं आणि एवढं मोठं भांडं का घेतलंय? कारण की दूध आपण उकळवणार आहोत ऑलमोस्ट 20-25-30 मिनिटं. आणि त्या 25 मिनिटामध्ये 30 मिनिटामध्ये दूध बाहेर येऊ नये. छोटं भांडं घेतलं तर लगेच बाहेर येईल, त्याच्यामुळे आपण मोठं भांडं घेतलंय. ऍक्च्युली हे मी एका व्हिडिओमध्ये बघितलं, त्याच्यात ती जशी म्हटली तसं मी तुम्हाला सांगतोय. सो आता हे दूध उकळते तिथपर्यंत आपण जाऊया आणि काजू बदाम आणि पिस्ताची पावडर बनवूया. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी पण छोट्या छोट्या वाटीमध्ये घेऊन ठेवूया, म्हणजे आपण एकदा दूध उकळलं का मग फटाफट टाकायला. सो आता आपण शुगर टाकतोय. शुगर मी थोडी कमी टाकतोय, ऍक्च्युली वाटीत जास्त दिसते पण कमी टाकतोय कारण की कंडेन्स मिल्क मध्ये पण ऑलरेडी शुगर असते. सो ते मग जास्त गोड होईल. नंतर वाटत आपल्याला ऍड करता येईल शुगर, पण आधीच जर जास्त झाली तर मग खूप जास्त गोड होईल. त्याच्यामुळे काय झालं? लागलं. गुड जॉब. थँक यू. आणि आता आपण टाकणार आहोत कस्टर्ड पावडर.
कस्टर्ड पावडर थोडी टाकायची आहे. ही थोडं आणखीन मी थोडं उकळून देतो. मला इथे बघायचंय. कस्टर्ड पावडर टाकायचे हाय बांधीमध्ये. सो आता आम्ही टाकणार आहोत कस्टर्ड पावडर. मी टाकणार. सो फायनली आपला कुल्फी रेडी आहे. आता थोडंसं ह्याला उकळून देतो. ते झाल्यानंतर मग थंड करायला ठेवू. आम्ही एक चुकी केली होती. कस्टर्ड पावडर आहे ते डायरेक्ट टाकली होती, त्याच्यामुळे त्याचे थोडे थोडे गोळे झाले होते. मग ते आम्हाला फोडावे लागले. पण त्याच्यानंतर परत जेव्हा आम्ही कस्टर्ड पावडर तेव्हा आम्ही थोडीशी दुधात अशी वाटीत दूध टाकून ते थोडंसं मिक्स केलं. त्याचं पाणी म्हणजे दुधाचं लिक्विड बनवलं आणि ते टाकलं. त्याच्यामध्ये ते व्यवस्थित गेलं आणि टेस्ट पण आम्ही करून बघितली. खूप मस्त वाटते. सो आता हे सगळं थंड होऊन देणार आहोत आम्ही आणि मग आपले साचे आहेत ते धुवून व्यवस्थित त्याच्यामध्ये भरणार आहोत थंड झाल्यावर. फ्रीज मध्ये ठेवायचं. हां, फ्रीजमध्ये. हे बघा, हे जाड झालेलं आहे आता मिक्सचर आणि हे आता आपण ह्याच्यात भरणार आहोत. आणि ह्याच्यात कोण भरणार आहे? आमची आहाना भरणार आहे की भर. हळूहळू. ओके. गुड जॉब. बस झालं. ओके. सो आनंद 2 भरल्यात. आता मी फटाफट सगळे भरतो. काय झाला? अशीम झाला. मी लावणार. गेला. पडलं. ओके, गुड जॉब. आता हे जे आहे एवढं लिक्विड हे ग्लास मध्ये टाकून त्याचा रोल बनवू म्हणजे आपलं ते कसाड आईस्क्रीम असतं ना तसं होईल ते. हो ना. हो. फ्रीज मध्ये करायचं. फ्रीज मध्ये ठेवूया आता आपण हे. तो मंडळी कुल्फी झालेली आहे करून आणि फ्रीज मध्ये ठेवली पण आहे. आणि तिकडे मागे बघितलं तर नेत्रा वडेपाव करते. म्हणजे वडापावची जी भाजी असते त्याला ती काय काय करते? फोडणी देते. फोडणी वड्याच्या भाजीला. सो तिने फोडणी दिली का मग चण्याच्या पिठामध्ये मी तळायचं काम करणार आहे मस्तपैकी. आणि आहानाने मागे ॲज युजल पसारा केलेला आहे. सो आता आपण फटाफट वडे पाव खाऊया आणि मग रात्री कुल्फीची मजा घेऊया. सी यू लेटर. सो मंडळी फायनली आपली कुल्फी रेडी झालेली आहे. ये खुशी बघा, खुशी. येस येस, तुला देणार मी. सो या कुल्फ्या ज्या आहेत त्या निघणं थोडं मुश्किल असतं. आणि मला पिंक आहे, त्याला झाकण लावले. दिस इज ग्रीन. ओके. सो हे आम्ही ऍक्च्युली काय करतोय, इकडे गरम थोडासा कोमट पाणी घेतलंय, त्याच्यामध्ये थोडी बुडवायची आणि मग अशी पूर्ण आपला कुल्फीवाला कसा करतो तसं करून काढायची. सो ती तशी निघते. मी करणार. कर. तिला करायचं. एक कर. मला करायचंय. ठीक आहे, तू ही कर आणि काढ. ही ऑलरेडी मी ऍक्च्युली काढलेली आहे. सो एक सो ही बघा कुल्फी अशी. दिस इज फॉर यू. पकड. टेस्ट करायला सांग कशी आहे. कशी आहे? छान आहे. छान आहे. कशी आहे? ओके. आता आपण नेत्राला देऊया आणि नेत्राला विचारूया की कशी आहे. ही दुसरी पण एक मी काढून ठेवली आहे. मला होता रे.
छान झाली छान झाली आहे. आणि आहाना कशी झाली कुल्फी, आवडली तुला? मस्त. यू लाईक इट? आणि ऍक्च्युली एक आणखीन काय माहिती या कुल्फी टाईप वाटत आहे, म्हणजे जर आपण ह्याच्यामध्ये ठेवली असते ना, रोल करून मोठा रोल करून वगैरे अशी ग्लास मध्ये आणि अशी कट केली असते ना, तर कसाटाच सारखी आहे आणि गोड पण जास्त नाहीये. कारण की आपण कंडेन्स मिल्क कमी टाकलं. आणि ह्याच्यात आणखीन एक ऍडव्हान्टेज काय झालाय की ड्रायफ्रुट्स पण टाकलं ना मिक्स, त्याच्यामुळे तो एक येस बाबासाठी पण आहे. सो ड्रायफ्रूटमुळे एक तो टेक्स्चर पण आलाय आणि त्याचा एक फील पण येतोय खाताना. तो मंडळी कुल्फी आम्ही आता खाल्ली आणि खूप मजा आली, खूप मस्त झाली होती कुल्फी. म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये आम्हाला वाटलं, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये वाटलं नव्हतं केवढी चांगली होईल. आणि कसं वाटलं तुला आईस्क्रीम खाऊन? मजा होती. हो. आणि परत खायची कुल्फी? हो. आणि मग सर्दी झाली तर काय करणार? सर्दी झाल्यावर औषध पिणार ती, पण कुल्फी खाणं काही सोडणार नाही. सो चांगलं होतं. आता नेक्स्ट अटेम्प्ट आम्ही जेव्हा करू त्याच्यात आणखीन ह्याच्यात थोडे एनहान्स करायचा प्लॅन आहे आमचा. म्हणजे आता कधी करणार माहीत नाही, बट अशी फ्लेवर्डवाली कुल्फी करू शकतो. ही नॉर्मल होती लाईक मलाई आणि ड्रायफ्रूट कुल्फी. सो मंडळी आता हा व्हिडिओ इकडेच संपवतो. ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करा आणि कुल्फी कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अंटिल नेक्स्ट व्हिडिओ, टाटा बाय बाय, सी यू.